श्री स्वामी समर्थ. सर्वात श्रीमंत राशी ही आहे. 2025 मध्ये भाग्य खुलणार. 2025 पासून 2030 पर्यंत या 6 राशींना 7व्या आकाशावर असलेल्या भाग्य मिळणार आहे. होय मित्रांनो, माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता 12 राशींमधून 6 राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत. मित्रांनो, माता लक्ष्मी आता या 6 राशींवर खूप प्रसन्न झाल्या आहेत, ज्यामुळे या 6 राशींसाठी 2025 ते 2030 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात या 6 राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या, मोठा फायदा, धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत. तर त्या 6 भाग्यशाली नशीबवान राशी कोणत्या आहेत, ज्या 2025 पासून 2030 पर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभ काळ अनुभवणार आहेत. या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. मी तुम्हाला त्या 6 भाग्यशाली राशींविषयी सांगणार आहे, म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि एकही राशी चुकवू नका, कारण हा व्हिडिओ या राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये तुमची पण रास असू शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर या चॅनलला, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला थेट मिळू शकेल. आणि आमच्या या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळेवर तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. आता या भाग्यशाली राशीविषयी बोलूया, ज्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 2025 ते 2030 पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे. आणि या कालावधीत त्यांच्या भाग्याचा आलेख 7व्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे महत्त्व खूप आहे, कारण राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणारे असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो. प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळांमधून जावे लागते. जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद वास करतो, पण जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 12 राशींमधून ही राशी खूपच भाग्यवान होणार आहे. होय मित्रांनो, आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग, राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहेत, ज्यामुळे या 6 राशींना 2025 ते 2030 पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे. माता लक्ष्मी आता 12 राशींमधून या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत. माता लक्ष्मीची कृपा या 6 राशींवर पडायला सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी 2025 ते 2030 पर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. होय मित्रांनो, या राशीच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल. माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंद येणार आहे. तर वेळ न घालवता चला आपण त्या भाग्यशाली राशींच्या बद्दल जाणून घेऊया, ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि ज्या राशींना 2025 ते 2030 पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे. होय मित्रांनो, या भाग्यशाली आणि खुशनसीब राशींमधून पहिली राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान होणार आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी 2025 ते 2030 पर्यंतचा काळ खूपच चांगला ठरणार आहे. तुमचं पूर्वीचं जीवनातील जितकीही अडचणी होत्या त्या आता संपायला लागणार आहेत, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात. तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल. तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपाचे आगमन होईल. तुम्हाला जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचे असेल तर तुमचं हे मनोकामना पूर्ण होईल. तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आता खुशी यांचाच आलय होईल. धनप्राप्ती करण्यास योग्य आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण होत आहेत. कन्या राशी लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही. मित्रांनो, हे चुकीचे ठरणार नाही. कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 2025 ते 2030 पर्यंतचा काळ खूपच उत्तम ठरणार आहे. या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल. त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातून गमावू नका.
या यादीत पुढील राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषतः बनत आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. तुमच्या जीवनात यश मिळवता येईल. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळेल आणि तुमचं लक्षही शिकण्यास लागणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठी मिळवण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते. तुमचा व्यवसाय देखील दुपटीने वाढेल. जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल आणि संतान प्राप्तीचे शुभ योग आहेत. मकर राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचा सुख मिळू शकतो. घरात आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. काळाचा पूर्ण फायदा उठवा. या यादीत पुढील भाग्यशाली राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत. 2025 ते 2030 या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे, कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल. पुढील यादीत तुळ राशी येत आहे. तुळा राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सत्य कायम राहील, ज्यामुळे तुमचे अनेक वर्षापासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागतील. जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल. तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि घरात सुखशांतीचं वातावरण राहील. तुला राशीच्या लोकांना संतान प्राप्ती सुखही मिळेल. तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्ही जाणवायला लागाल की काळ आता तुमच्यासाठी आनंदाचा आहे. आता मेष राशी येते. या पुढच्या आपल्या यादीत मेष राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 2025 ते 2030 या काळात चांगला काळ असेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला चारही बाजूनी लाभ मिळेल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होतील. कर्जातून मुक्ती मिळेल. तुमच्या दाम्पत्य जीवनात सुखशांती येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल. तुम्हाला धनलाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायक बातमी मिळतील. त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल. माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. म्हणून मेष राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 चा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे. या वेळेचा पूर्ण फायदा उठवा. आता मिथुन राशी येते. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते. या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचं कोर्ट केस सुरू असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे. हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो. यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल. तुम्हाला सांगायला हवं की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होईल आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल. महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे. माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोगाचा शुभ संयोग तयार होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे. तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कोणत्याही प्रकारच्या समस्येबद्दल चिंता करू नका. तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होईल. या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचा आनंद राहील. घराच्या वातावरणात खुशियांचा रंग राहील. मिथुन राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा 2025 ते 30 या कालावधीत अत्यधिक राहील, ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूनी आनंदच आनंद मिळेल. आता पुढील भाग्यशाली राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद 2025 ते 2030 या कालावधीत राहील. माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न असतील, ज्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि तणाव संपुष्टात येतील. तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच मिळेल. तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होईल. जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य कराल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने त्यात नक्कीच फायदा होईल. या काळात जमीन खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीन राशींच्या लोकांसाठी खूपच अनुकूल ठरणार आहे.
प्रेम संबंधाशी संबंधित बाबींसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल. प्रेम संबंध मजबूत होतील. वैवाहिक जीवनात मधुरता येईल. प्रेम संबंधांमध्ये गहराई येईल. तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा, ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल सांगतील की तुम्ही मीन राशीचे लोक खूपच चांगले इन्सान आहात. आता पुढील राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. माता लक्ष्मी कुंभ राशीच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी 2025 ते 2030 या कालावधीत खूप चांगला वेळ असेल. या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धनलाभ मिळण्याचे अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत. प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जो लोक विदेशात जाऊन शिकायचा किंवा नोकरी करायचा विचार करत आहे, त्यांचा हा स्वप्न लवकरच पूर्ण होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल. आता पुढील राशी आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ असणार आहे. तुमचे जीवन आता आनंदाने भरले जाईल. तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकरच दूर होईल. दाम्पत्य संबंधामध्ये मधुरता येईल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यापारात यश मिळेल. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील. जो लोक विदेशात जाऊन शिकायचं किंवा नोकरी करायचा विचार करत आहे, त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. आता पुढील राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे. हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना उत्तम अनुभव मिळतील. तुम्हाला आत्मविश्वास वाढेल, जो तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल. समाजात तुमचे मानसन्मान वाढेल. घरात आनंदाचे वातावरण असणार आहे. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. संतान सुख मिळवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. जर तुम्ही विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक आहे, म्हणून या संधीचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.